20 ऑगस्टच्या मोर्चाच्या अनुषंगानं आमच्या आज जिल्ह्याची बैठक प्रमुख कार्यालयात पार पडली। या बैठकीमध्ये सगळ्यांनी किती वाहनं आणायची किंवा काय सगळं नियोजन ठरलेलं आहे। तर ह्या मोर्चाला प्रचंड असा आम्हाला गर्दी होणार आहे आमच्या मोर्चासाठी ह्या। तर आपल्याला विनंती आहे की आमच्या मोर्चातून तुम्ही आपण सगळ्यांनी प्रसिद्धी द्यावी, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। हा मोर्चा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्याची आज प्लॅनिंग आमची झाली आज या ठिकाणी। मोर्चा साठे मंडळ चौकात होणार आहे आणि किलो ट्रॅफिकला समोर होणार आहे। अंदाजे 30,000 लोक येईल असं आमची अपेक्षा आहे। 30,000 प्लस त्याच्यावरच येतील। बाहेरून कोण कोण प्रमुख येणार आहे? बाहेरून अमित गोरके साहेब, सुनील कांबळे साहेब, लक्ष्मण डोबळे साहेब, अजिंक्य चांदणे साहेब, शिवकुमार कांबळे साहेब, विष्णुभाऊ कसबे साहेब, अशी सगळी मंडळी येणार आहे, प्रमुख मंडळी। यानंतर तुम्ही बोला। सर्वप्रथम जिल्हाभरातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं संबंध मातंग समाजाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चासाठी या पत्रकार परिषदेला या धाराशिवचे नगरसेवक विलास बापू लोंढे, दत्ताजी पेटेसाहेब, आदरणीय युवराजी शिंदेसाहेब, आमच्या नगिनाताई कांबळेताई आणि तुळजापूरचे नगरसेवक किशोरभाऊ साठे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्व जिल्हाभरातील मातंग समाजाला, त्याचबरोबर अनुसूचित जातीमधील 59 जातीमधील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की उद्याच्या 20 ऑगस्टच्या या मोर्चासाठी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून मातंग समाजाचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण ब कडं वर्गीकरण झालं पाहिजे, या विषयासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये भव्य असे मोर्चे या ठिकाणी होत आहेत। त्याचाच भाग म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा भव्य मोर्चा या ठिकाणी होत आहे। हां, विचारू शकता, नाही प्रश्न विचारू शकता तुम्ही। बोलणार की तुम्ही घ्या हां सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी। आणि आज या प्रेस न्यूजसाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलेही आभार। खरं सांगायचं म्हटलं तर 20 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तर समस्त मातंग समाजातील सर्वच लोकांना सर्वच बांधवांना मला सांगायचं आहे की आता वेळ आलेली आहे मातंग समाजाची खरी ताकद दाखवण्याची। कारण आता गप्प बसून चालणार नाही। येणाऱ्या भावी पिढीच्या भविष्याचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपण प्रत्येकाने ह्या मोर्चाला आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून आपल्या कुटुंबाला धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं घेऊन येता येईल याचं तारतम्य करून आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 20 तारखेला आपण सर्वांनी यावं असं आपण सर्वांना आव्हान करते। तुम्ही आता असं म्हणलं की फक्त मातंग समाजाच्याच यावं, बाकी अनुसूचित जातीमध्ये इतर जाती नाही, अनुसूचित जातीमधल्या जे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे ते फक्त मातंग समाजासाठी नाही तर मातंग समाजासारख्या इतर 58 जातीसाठी पण आहे। त्याही बांधवांनी त्यांचाही विचार करूनच हे मातंग समाजाने आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय पुढे घेतलेला आहे। फक्त मातंग समाजासाठी नाही तर मातंग समाजासारख्या असणाऱ्या अनेक 58 जाती आहेत, त्या प्रत्येक जातीसाठी हे आरक्षण आहे। सांगताना तो समान मातंग सांगता सांगताना खूप लावा तरी मान्य करा.
काय तुमचा काय प्रश्न आहे तुम्ही सांगताना एकच समाजासाठी सांगितलं तर तुमचा प्रश्न तुम्ही डबल रिपीट करा. नाही सगळ्यांनाच आवाहन केलं आपण. सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे. आम्ही पुढाकार आम्ही करतोय. मातंग समाज लीड करते बाकी सगळी मातंग इतर समाजाचा मोर्चा आहे ना, पाठिंबा आहे, म्हणून त्यांचा पाठिंबा मातंग आहे. समाजाच्या बांधवांना सांगण्यात येईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. 59 जातीमध्ये 58 जातींना पण आव्हान आहे की आपणही सर्वांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहिलं पाहिजे. किती वाजता निघणार आहे, कुठून निघणार आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवाचे व समाज बांधवाचे प्रथमतः स्वागत करतो आणि येणाऱ्या 20 ऑगस्ट 2026 रोजीच्या अनुसूचित जाती आरक्षण वंचित जात समूहाच्या जे 59 समाज आहेत, समाजात 59 घटक आहेत. ते 59 घटकामध्ये जे आरक्षणापासून वंचित लोक आहेत, अशा वंचित जात समूहाचा हा मोर्चा आहे. येणाऱ्या हा मोर्चा लोकशाही राणाभाऊसाठी चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी मोर्चा थांबविण्यात येईल. मोर्चा त्या ठिकाणी खाली बसल्यानंतर तिथून 21 प्रमुखांचं शिष्टमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाईल. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर तिथून महात्मा फुलेंना अभिवादन करून परत मोर्चामध्ये समावेश होतील आणि मोर्चा तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चालू होऊन लोहरी वस्ता साळवे चौक अभिवादन करून तसंच पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर होईल. आता ह्या मोर्चाला महाराष्ट्रभरामधून मातंग समाजाचेच नाही तर चांभार समाजाचे, होलार समाजाचे 59 जातीमधले जे काही प्रमुख लोक आहेत ते लोक 20 तारखेच्या मोर्चामध्ये येणार आहेत. हे आरक्षण वर्गीकरण का होणं गरजेचं आहे. आरक्षण वर्गीकरण झाल्यानंतर वंचित जात समूह आहे यांना जे काय फायदा होणार आहे हे कायद्याचे अभ्यासक पण येणार आहेत. ते कायद्याचे अभ्यासक त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगणार आहेत. गोतावळे सर म्हणत प्राध्यापक गोतावळे सर म्हणत चंद्रपूरचे ते येलेत. पुन्हा आमदार अमित गोरके साहेब येलेत, आमदार सुनील कांबळे साहेब येलेत, आमदार अजिंक्य चांदणे येलेत. पुन्हा चांभार समाजचे 2 प्रमुख वक्ते येलेत, होलार समाजचा एक प्रमुख वक्ते येलेत. अंकुशराव गोतावळे. हां तुमची इतर मागण्या काय 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 आहेत? नाही ह्यात तर प्रमुख मागणी एकच आहे. ही मोर्चाची आहे फक्त प्रमुख मागणी एकच आहे याबद्दल. असं काय की बंदर समितीचा अहवाल काय आहे नेमकं की ती समिती त्या अभ्यास करण्यासाठीच नेमली होती? जी काय काय आहे अहवाल? त्या अहवालात काय आहे? आम्हाला जेवढी माहिती आहे तेवढं बदर समितीनं जो अभ्यास केला आहे तो महाराष्ट्रामधल्या एकूण अनुसूचित जातीच्या शासकीय जागा भरण्यात आलेल्या त्यामध्ये कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं आहे, कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं आहे ह्याच्यावर बदर समितीनं आपला अहवाल सादर केला आहे आणि तो अहवाल शासनानं स्वीकारला आहे. आता त्यानंतर पुन्हा की 59 जातीच्या लोकांकडून शासनानं काय मागून घेतल्या, काय तक्रारी मागून घेतल्या. त्यानंतर पुन्हा हे सुनावणी होऊन झाल्यानंतर शासन निर्णय घेणार आहे. परंतु शासन निर्णय घ्यायला विलंब लावायला म्हणून ही 59 जातीचा जे जात समूह आहे वंचित जात समूह, ह्या वंचित जात समूहाच्या वतीने येणाऱ्या 20 ऑगस्टला मोर्चा आहे. बदल समितीमध्ये एकही म्हणजे मागासवर्गीय म्हणजे सदस्य नाही. बदल समिती कशी म्हणजे न्याय देऊ शकते? नाही बदर समिती ही शासन नेमली बदर समिती आहे उच्च ना. न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. बरं. महाराष्ट्र सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सरन्यायाधीशांनी जो आदेश काढला की आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतली. जर अशी परिस्थिती असताना 2024 ते 2026पर्यंत संबंधित राज्य सरकारनं आरक्षण का दिलं नाही? मातंग समाजाच्या कोपराला हे सरकार गूळ लावतंय का? नेमकं काय सांग? नाही असं म्हणता येणार नाही. बोला. हा मोर्चा जो आहे तो मातंग समाजाचा आहे. हा मोर्चा भाजप सरकारचा नाही, भाजप सरकारच्या विरोधातला हा मोर्चा आहे. आणि
हा सरकार आमचं नाही. भाजपची दिशा जाती आहे. आम्ही समाज घटक एक मिनिट थांबा, मी उत्तर मी दिलं. हा मुद्दा थांबा, उत्तर मी दिलं. आम्ही इथं भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणून नाहीत. आम्ही मातंग समाजाचे घटक म्हणून आहेत. पक्षीय लेवलवर नेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. आणि न्यायाधीश बदर जे आहेत ते उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षाखाली महाराष्ट्र सरकारनं बदर कमिटी स्थापन केली. त्याला अभ्यास करायला वेळ लागला आणि अभ्यास करायला जो वेळ लागला तो वेळ त्यांनी घेतला आणि त्याच्यातले जे आहेत अभियांत्रिकीमध्ये मातंग समाजाचे किती विद्यार्थी आहेत किंवा मेडिकलला किती विद्यार्थी आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या गोष्टीचा 59 घटकांचा अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र शासनाला तो अहवाल दिलेला आहे. आता शासनाच्या काही अडचणी असतील, आपला जो समाजबांधव आहे तो समाजबांधव उपवर्गीकरण करू नका म्हणून झगडत आहे, आपण उपवर्गीकरण करा म्हणून झगडत आहेत. त्या दोन्ही समाज घटकाला न्याय देण्याचं काम हे शासनाला करायचं असतं. शासन हे एका कुणाच बाजूचं नसतं आणि त्यामुळं या गोष्टीला लवकरात लवकर न्याय भेटावा म्हणून आम्ही या मोर्चामध्ये मातंग समाज म्हणून उपस्थित आहेत. हा शासनाच्या बाजूचा विषय नाही. मग केंद्र सरकारच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असतो तो निकाल एकदा दिला की कुणी मोर्चे काढो, अगर कुणी काही असो, तो निकाल बदलत नाही. मग 2 वर्ष हे निकाल असून सुद्धा मातंग समाजाला आरक्षण का मिळत नाही याच्यावर सांगा ना तुम्ही. शासनानं हिअरिंग घेतलं ना सगळ्या समाजाच्या, हिअरिंग घेतल्या. हिअरिंगमध्ये त्यांचं काय म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि निर्णय होणार आहे. त्यामध्ये सगळ्या समाजाचं हिअरिंग ऐकून घेतलं ना, त्याचं म्हणणं ऐकून घेतलेलं ना. तुम्हाला वाटत नाही का किंवा देवेंद्र फडणवीस असेल किंवा केंद्र सरकार असेल, मातंग समाजाचा तुम्ही मोर्चा म्हणता आणि म्हणताना 59 जातीचा विषय घेता तुम्ही, नेमकं मातंग समाजाची मागणी आहे का 59 जाती वंचित असणाऱ्या सगळ्यांसाठी हा मोर्चा आहे आणि वंचित जातीला ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्याला महाराष्ट्र सरकार आरक्षण देता येतंय असं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचं म्हणणं आहे. तरीसुद्धा उशीर लागतो आणि तरीसुद्धा हजारो मोर्चे काढायची वेळ तुमच्यावर येते. जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकार तुम्हाला आरक्षण देत नाही का असा प्रश्न आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी 2 वर्षापूर्वी निकाल दिला होता. पण बोला 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 बोला. सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024ला असा निकाल पारित केला. तो एक निकाल वैयक्तिक एका राज्यापुरता मर्यादित नव्हता, महाराष्ट्र राज्यापुरता. इतर सर्व राज्यांना एकसारखाच निकाल पारित केला आणि त्यांनी ती जबाबदारी तिथल्या राज्य सरकारवरती दिली की तुम्ही तिथल्या अनुसूचित जातीचं आणि जमातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्या धर्तीवरती इथल्या राज्य सरकारने 1 सदस्यीय बदर अशी समिती नेमली. त्या समितीने या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वे केला आणि तो अहवाल शासनाकडे दिलेला आहे. एखादी गोष्ट समजा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितली आहे, राज्य सरकारला करायची आहे आणि राज्य सरकार करत नाही म्हणून आम्ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनं करतो आहे, बरोबर ना. अशी नाही की सुप्रीम कोर्टाने काल सांगितलं आहे किंवा 4 दिवसापूर्वी सांगितले लागलीच त्यांना आपण आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. तुमचा शब्द खरा आहे की 2 वर्षाचा काळ लागला नाही पाहिजे आणि 2 वर्षाचा काळ सरकार लावते म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करतो. इतर राज्यामध्ये ही ऑर्डर लागू केली, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू केला, महाराष्ट्र सरकारमध्ये लागू नाही. याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना हे आरक्षण देण्याचं विलंब लावत आहे. त्यावर तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय म्हणा? विलंब लावते म्हणूनच आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा करतोय. कोण सत्ताधारी आहे? असं नाही की साहेब सत्ताधारी कोण सत्ताधारी आहेत? सत्ताधारी असले म्हणून काय सत्ताधारी कोण आहेत? कोण सत्ताधारी आहेत? सत्ताधारी अमित गोरके मातंग समाजाचा घटक म्हणून येतात, सत्ताधारी म्हणून नाहीत. सत्ताधारी जर असेल तर महाराष्ट्र शासनाच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधातल्या मोर्चाला अमित गोरके जे आहेत ते सत्ताधारी म्हणून येऊ शकत नाहीत, ते समाजाचा घटक म्हणून येतात. लोंढे साहेब, 15 ऑगस्ट रोजी आपल्या मातंग समाजाच्या बांधवाने उपवर्गीकरणाला समर्थनार्थ आत्मदन करण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे आणि जर असं एखादा आत्मदहन करून एखादा जीव जात असेल तर अशा समाजावर आपण काय आवाहन करणार? समाजांची भावना जी आहे ती अतिशय तीव्र आहे. आरक्षण भेटावं, उपवर्गीकरण व्हावं यासाठी त्या व्यक्तीनं आक्रमकपणे आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि त्या आतताईपणाला जरी ते चुकीचं असेल तरी त्याची स्वतःची वैयक्तिक भावना आहे आणि आत्ता जो आहे तो व्यवस्थित आहे आणि मातंग समाज जे आहे त्या मुलाच्या पाठीमागे आहे. आत्मदहन करणारे अभिजित देणे यांच्या बाईटमध्ये ते स्वतः म्हणतात की मला मारायचं आहे, आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून त्याने पालकमंत्र्यांच्या पुढंच डिझेल ओतून घेतलं, पेट्रोल ओतून घेतलं. आम्ही तिथं स्वतः होतात आणि मुलाखतीमध्ये ते म्हणत आहे की हे महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक माझ्या मातंग समाजाला आरक्षण देत नाही म्हणून मी आत्मदहन करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारवर त्याचा आरोप आहे. तुम्ही कसा करून काढणार त्यात? सुप्रीम कोर्टाचा आदेश यायच्या अगोदर ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ चालू झाली त्यावेळेस बीडचे आमचे संजय भाऊ ताकतोडे बिंदुसारा धरणामध्ये त्यांनी आत्मदहन केलं. त्याच्यानं अविनाश खंडागळे बोशाची धाराशिव जिल्ह्यातले त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं या सगळ्या आत्महत्या झाल्याच्या नंतरनं सुप्रीम कोर्टाने आदेश पारित केलेले आहेत आणि आदेश पारित केलेले असताना देखील सरकार 2 वर्षाचा काळ लावतोय आणि हा काळ लावत असताना मातंग समाजाच्या पण मुलाच्या भावना तीव्र होतात, ते जीवावर बेतण्यासारखं होत आहे. परंतु आम्ही मातंग समाजाच्या तरुण युवकांना सांगतो की दादानो, आत्मदहन करून किंवा आत्महत्या करून आपला प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहे. आपल्याला सरकारशी भांडायचं आहे, सरकारशी झगडायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय आहे तो आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचा. आरक्षणाची रूपरेषा कशी आहे, तुम्ही गाड्या कुठं लावणार आहे, निवेदन कसं करणार आहे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोर्चाच्या स्टेजवरचं निवेदन काय आहे, कशा पद्धतीने ती सर्व व्यवस्था झालेली आहे. आमची सर्व व्यवस्था झालेली आहे. पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. स्वयंसेवक जवळपास 500च्या जवळपास स्वयंसेवक नेमलेले आहेत. ते टी शर्ट घालून ओळखू येण्यासाठी स्वयंसेवक वेगळे त्यांचं यंत्रणा झालेली आहे. जेवणाची सोय करण्यात आलेली आहे, पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, स्टेजची सोय करण्यात आलेली आहे. इत्थंभूत महिलांसाठी वेगळी सोय आहे, पुरुषांसाठी वेगळी आहे. सर्व मोर्चाचे नियोजन झालेलं आहे. सर्व बंदोबस्त या ठिकाणी करून उद्याच्या मोर्चाचा आम्ही सर्व समाज, सर्व संघटनेचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही या मोर्चासाठी सज्ज आहे. शांततेचं आव्हान आणि पोलीसच्या कशी करणार? आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आणि मोर्चामध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की व्यवस्थितरित्या या मोर्चाला यायचं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या चौकामध्ये थांबून अण्णाभाऊंना वंदन करायचं आहे. तिथून त्या मोर्चाला शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवातीला महिला असणार आहेत, त्यानंतर पुरुष मंडळी असणार आहे आणि सर्व महापुरुषांच्या घोषणा देत, आरक्षणाबाबतच्या सर्व घोषणा देत आम्ही त्या ठिकाणून निघणार आहोत आणि सर्वांनी शांततेने यायचं आहे. कोणाच्याही भावना दुखणार नाहीत, कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखणार नाहीत याच्या आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. या आमचा उद्देश फक्त एकच आहे की अ व कड वर्गीकरण झालं पाहिजे, सरकारपर्यंत आमचा हा विषय पोचला पाहिजे आणि हा मोर्चा अगदी शांततेमध्ये होणार आहे. मग एवन स्वच्छतासुद्धाची दक्षतासुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे. या मोर्चाला साधारण किती येतील? 50,000पेक्षा जास्त लोक येतील. 50,000 प्रत्येकाला सांगितले आणि प्रत्येक जण ह्या मोर्चाला येणार. 50 + 100% होतो. ओके, थँक्यू, धन्यवाद.